माना फाट्यावर दुचाकी अपघातात एक जागीच ठार तर 2 गंभीर जखमी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कुरुम जामठी माना नागठाणा व खरबकरवाडी या दरम्यान अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चालले असून 2 दिवस झाले नाही तर तिसऱ्या दिवशी सुद्धा अपघाताचे सत्र सुरूच असून त्यात एक भर म्हणजे माना फाटा ते जामठी फाटा या दरम्यान एका दुचाकी स्वाराचा दुसऱ्या दुचाकी स्वाराने समोरासमोर धडक देऊन त्यातील एक दुचाकी स्वार जागीच ठार झाला व दुसरे 2 दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली। हकीकत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश मोरे वय 22 वर्ष व रोहित नाना बोबडे वय 16 वर्ष राहणार सिद्धार्थनगर मूर्तिजापूर हे दोघे जण मूर्तिजापूर येथे जात असताना समोरूनच मृतक विशाल दीपक टकले वय 21 वर्ष राहणार कोपटा जिल्हा बुलढाणा हा युवक MH28 AW 677 क्रमांकाची 2 व्हीलर अकोल्यावरून येत असताना दोन्ही 2 व्हीलर धारकांची समोरासमोर धडक होऊन त्यात मृतक विशाल दीपक टकले वय 21 वर्ष राहणार कोपटा जिल्हा बुलढाणा हा युवक जागीच ठार झाला असून MH30 BR 660 क्रमांकाचे दुचाकी स्वार अविनाश मोरे वय 22 वर्ष व रोहित नाना बोबडे वय 16 वर्ष दोन्ही राहणार सिद्धार्थनगर मूर्तिजापूर हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे। अगोदरच शासनाने रस्ता सुरक्षा अभियान व हेल्मेटची सक्ती केली असून जर यावेळी या युवकांनी हेल्मेट परिधान केले असते तर त्यांचा जीव वाचला असता। यावेळी घटनास्थळी माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, पोलीस कॉन्स्टेबल जय मंडावरे, ट्रॅफिक कॉन्स्टेबल आठवले यांनी मृतकाला व जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।